नमस्कार मंडळी. गेल्या वेळी आपण एक क्लिप केली होती. त्याच्यात आपण असं म्हटलं होतं, की ज्योतिषशास्त्र जर तुम्ही अभ्यासणार असाल, तर सुरुवातीपासूनच तुम्ही ते ज्योतिषशास्त्र मी व्यावसायिकदृष्ट्या हाताळणार आहे, असं ध्येय ठेवून करा. त्याचे मी तुम्हाला काही फायदे सांगितले होते. ते तुम्हाला 1, 2, 3, 4 असे रिपीट करतो आणि मग आपण आपल्या आजच्या विषयाकडे जाणार आहोत. आणि तोच विषय का निवडला, हेही तुम्हाला सांगणार आहे मी. एक मुख्य फायदा असा, की तुम्ही जेव्हा व्यावसायिकदृष्ट्या त्या शास्त्राकडे बघता, तेव्हा तुमची अभ्यास करण्याची, संशोधन करण्याची, त्या शास्त्राला चिकटून राहण्याची जिज्ञासा, तीव्रता खूप वाढते. कारण तुम्हाला हे माहीत असतं, की आपण टाईमपास नाही करत आहोत. आपला वेळ फुकट जात नाहीये. जाता जाता आपल्या संसाराला एक जोड उत्पन्न सुरू होत आहे. एक. दुसरं असं, की जेव्हा माणसं तुमच्याकडे त्या अर्थाने बघतात, त्या अर्थी तुमची परीक्षा, तुमची स्क्रुटिनी ते काटेकोरपणाने करतात. कारण तुम्ही व्यावसायिक स्वतःला म्हणवता. त्यामुळे त्यांचे जे फीडबॅक आहेत, त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तोही खूप जास्त सायंटिफिक असतो. खूप जास्त व्यवहारसाक्षी असतो. म्हणजे उगाच अनाठे कौतुक तुमचं ते करणार नाहीत, कारण तुम्ही प्रोफेशनल आहात. सो यू आर सपोज टू बी प्रोफेशनली एक्सपर्ट. कारण तुम्ही म्हणताय मी प्रोफेशनल आहे. दुसरा फायदा त्याच्यात असा होतो, की तुम्ही ते सिरियसली करता. समोरचा माणूस जातक अत्यंत सिरियस गंभीर प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो. म्हणजे तो तुम्हाला असं सांगतोय, की मला कॉन्फिडन्स आहे, की इतका गंभीर समस्या मी तुझ्याशी डिस्कस करू शकतो. तू ती हाताळू शकतोस आणि मला उपाय सांगू शकतोस. याचा अर्थ त्यांनी तुमच्या ज्ञानाला दिलेली ही सर्वात उत्तम पोचपावती आहे. फुकट कौतुक कोणीही करेल. तुम्ही विनामूल्य केलं तर तुम्हाला कशाला वाईट वाटेल, याला कशाला सांगा. "नाही हो, खूप छान, तुमचा चांगला अभ्यास आहे," असं कोणीही म्हणेल. पैसे दिल्यानंतर त्याचं जे कौतुक आहे ते ऑथेंटिक आहे, ते मनापासून आहे आणि त्यांनी ती स्क्रुटिनी करूनच तुमचं कौतुक केलं आणि जेव्हा करतो तेव्हा. तर याचा अर्थ असा की तुमचे असे अनेक फायदे त्याच्यामध्ये होतात. आणि जातकाचे फायदेच फायदे होतात, कारण तुमची कमिटमेंट प्रोफेशनल होते. असं मी सांगितलं तुम्हाला. तुमची सिन्सिरिटी आहे, तीही तुम्ही दाखवून देता. त्याच्या ज्या जातकाची जी सिक्रेसी मेंटेन करायची आहे, ती तुम्ही करणार याची त्याला खात्री असते. कारण प्रोफेशनल एथिक्समध्ये तो तुमच्याकडे कोण आलं होतं, त्यांनी काय प्रश्न विचारला, हे कधीही तुम्ही सांगायचं नसतं. मग तुम्ही प्रोफेशनल आहात याचा अर्थच असा, की काही झालं तरी मी स्वतः नवरा आणि बायको वेगवेगळ्या वेळी माझ्याकडे आलेले असताना मी एकाचं दुसऱ्याला असं सुद्धा सांगितलं नाही, की तुम्ही ज्याबद्दल प्रश्न विचारताय ती तुमची बायको पूर्वी 15 दिवसापूर्वी माझ्याकडे येऊन गेली आहे, असं सुद्धा मी सांगितलेलं नाही एखाद्या माणसाला. म्हणजे प्रोफेशनल एथिक्समध्ये ते बसत नाहीत. ह्या सगळ्या त्या लेक्चरमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या, परंतु त्याची समरी सांगितली. आता जेव्हा मला ते प्रोफेशनली सुरू करायचं आहे, तेव्हा माझ्याकडे तज्ञता पाहिजे आणि ती तज्ञता मला स्पष्टपणाने समोरच्याला दाखवून देता आली पाहिजे. 2 गोष्टी आहेत. मी असेन तज्ञ, पण समजा भविष्य मी 2 वर्षानंतरचं सांगितलंय. 1 वर्षानंतर तर मला थांबायला पाहिजे ना, की बरोबर आलं का चुकलं. तर असा एक विषय ज्योतिषशास्त्रातला आहे, की जो इतर विज्ञानांशी, इतर शास्त्रांशी अगदी डायरेक्टली जोडता येतो. डायरेक्टली. आणि तो विषय ज्योतिषशास्त्रातला म्हणजे आरोग्य निदान किंवा आरोग्य जातक, मेडिकल ॲस्ट्रोलॉजी. तर असं का होतं? हाच विषय असा काय आहे? कारण आजारी पडलाय माणूस, तुम्ही त्याच्या डायग्नोसिसबद्दल बोलतायत, ते लगेचच व्हेरिफाय होणार आहे. कदाचित डॉक्टरनी ते व्हेरिफाय केलेलंच आहे किंवा त्याचे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट किंवा त्याचे स्कॅनिंगचे रिपोर्ट 1-2 दिवसात मिळणार आहेत आणि तुम्ही जे म्हणताय त्याला झालाय, तेच झालं आहे का? हे लगेचच सिद्ध होणार आहे. त्यावेळी आपण एखादी गोष्ट म्हणतो ना, प्रचिती घ्यायला ज्योतिषातली जर सर्वात उत्तम ब्रँच कुठली असेल, तर ती मेडिकल ॲस्ट्रोलॉजी आहे. प्रचिती घ्यायला. आता दुसरा एक प्रकार आहे, की तुम्ही उपाय सांगता. मग त्याच्यामुळे डॉक्टरी औषधाची गुणवत्ता वाढते का वाढत नाही? तर आता समजा तुम्ही त्या मेडिकल ॲस्ट्रोलॉजीचा अभ्यास केला, त्यावर पत्रिका कळली, तुम्ही उपाय चांगले सांगितलेत. ते सांगितल्यानंतर काय होतं, की तुम्हाला डॉक्टरनी किती कालखंडात हा पेशंट बरा होईल असं म्हटलंय. तो समजा 1.5 महिना लागेल असं म्हटलंय.
तुम्ही उपाय सांगितले, डॉक्टरच्या औषधांची ट्रीटमेंटची गुणवत्ता वाढली आणि तो 15 दिवसांनी जर ऑफिसमध्ये गेला तर डॉक्टर कदाचित म्हणू शकेल की 1.5 महिना म्हटलं होतं पण तुम्ही लवकरच बरे झाला, ठीक आहे. पण तुम्हाला हे प्रचिती येते की हो, आपले उपाय ते मागून मदत करत असतात. बरं, असं एकदा आलं तर तुम्ही म्हणाल की योगायोग, हां, दुसऱ्यांदा आलं तर योगायोग. 50 वेळा तर नाही ना असं होऊ शकत. तेव्हा तुम्हाला प्रचिती घ्यायला हा सुद्धा भाग अत्यंत उपयुक्त आहे. का? तर पॅथॉलॉजिकल रिपोर्ट आधीचा, पॅथॉलॉजिकल रिपोर्ट नंतरचा, त्या पेशंटनी सांगितलेले सिम्प्टम्स ते कमी झाले का याचं त्यांनी दिलेलं उत्तर. तुम्ही जेव्हा सहज इतर गोष्टी करता तो म्हणतो, "हां, बरं वाटतं. तुम्ही सांगता ते झालं. बरं वाटलं मला थोडं." नाही, नाही. बरं वाटलं नाही. आधीचा आणि आत्ताचा रिपोर्ट दाखव. कारण आम्ही जी मेडिकल ॲस्ट्रोलॉजी हाताळली ती स्पेसिफिकली तुला अमुक झालाय ना, तुला उपाय सांगितला ना, आधी काय रिपोर्ट होता? थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. आधीचा T3, T4 सेलचा TSHचा रिपोर्ट दाखव. दाखवला. आता 1 महिन्यानंतरचं काढ आणि मला दाखव. असं चॅलेंज तुम्हाला घेता येतं आणि म्हणून आपण पहिला जो विषय निवडलाय, तो निवडलाय आरोग्य निदान. आता आरोग्य निदान असं का म्हटलं? रोगनिदान असं नाही नुसतं म्हटलं. कारण आरोग्य निदानाची सुरुवात नॉर्मल माणूस आहे, त्याची नॉर्मल्सी कशात लपली आहे, पत्रिका काय सांगते, इथून सुरुवात होते. आणि म्हणून आपण हा जो आत्ता 13 आणि 20 तारखेच्या गुरुवारी जे मी तुम्हाला शिकवणार आहे, आरोग्य निदान, डायग्नोसिस, हेल्थ डायग्नोसिस, नॉट डायग्नोसिस ऑफ ए डिसीज, ते करावंच लागेल आपल्याला. तर काय-काय शिकणार होता. पण एक गोष्ट नक्की आहे, की तुम्ही डायरेक्ट प्रचिती द्याल, ताबडतोब प्रचिती द्याल, तात्काळ तुमची गुणवत्ता समोरच्याला कळेल, असा हा विषय आहे. तर बघूया आपण काय करणार आहोत ते बघूया आपण. बरं. आता दिसतंय तुम्हाला पाठी दिसत असेल, की आरोग्य निदान असं आपण शिकणार आहोत. पहिला मुद्दा काय आहे, की तुम्ही म्हणाल, की आजारी पडला माणूस कीच तुमच्याकडे यायचं का? नाही. त्याला पहिल्यांदा 2 गोष्टी पत्रिका बघून आपण कुठल्याही माणसाला सांगू शकतो. आरोग्याचा दर्जा काय? पत्रिकेनुसार आरोग्याचा दर्जा काय आहे? म्हणजे तुझी रेझिस्टन्स पॉवर, पुढे काय म्हटलंय? रोगप्रतिकारक शक्ती ओळखण्याचे सूत्र. आणि जिथे मी तुम्हाला सूत्र असा शब्द वापरतो ना, सूत्र, त्याचा अर्थ असा होतो, की मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे. मी तुम्हाला तत्वचिंतन, शाब्दिक पालाळ या ग्रंथात असं म्हटलंय, असा उल्लेख सुद्धा मी करणार नाहीये. एक त्याची झलक सांगतो तुम्हाला. की बघायचं कुठलं स्थान? अर्थातच लग्नस्थान बघायचं, लग्नेश बघायचा, लग्नस्थान तर नक्कीच बघायचं. तर आता हे जे लग्नस्थान आहे, ते कुठल्या तत्वाचं असल्यावर, त्या तत्वातल्या कुठल्या राशीचं असल्यावर तुमच्या आरोग्याचा दर्जा काय असतो याचे मार्क देऊ शकतो आपण त्याला. चक्क सरळ-सरळ मार्क. नुसते मार्क नाही देऊन, की उत्तम दर्जा आहे, असं पुरेसं नाहीये. मग त्या दर्जामध्ये तुमच्यातली खास गुणवत्ता काय? म्हणजे तुम्ही रोग सहन करू शकता अशी गुणवत्ता आहे. रोगावर कोटिंग पांघरून लवकर घालता असा अर्थ आहे. तुमची रेझिस्टन्स पॉवर चांगली आहे. तुम्ही सहसा आजारी पडत नाही किंवा पडलात तर खूप लवकर बरे होता असा अर्थ आहे. हं. का अन्य काही अर्थ आहे? याला म्हणायचं आरोग्याचा दर्जा, त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती हे अत्यंत महत्वाचे. याचा अर्थ असं समजू नका, की रोगप्रतिकारक शक्ती आहे, ती तुम्हाला काय म्हणू त्याला, की कुठला विकारच कधी होत नाही, असं होत नाही. पण जर झाला, व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, तर तुमची बॉडी ते लवकरात लवकर हाणून पाडते. हे तुम्हाला पत्रिकेवरूनच सांगता येतं, की बाकीचे जण ह्या विकाराने 10 दिवस आजारी पडतात. तुम्ही 3 दिवसात नक्की बरे व्हाल. हां. त्याचा अर्थ तो कळा. तर पहिला भाग आरोग्याचा दर्जा आणि डायरेक्ट नियम. एक हा नियम वापरा, हे करा, सांगा त्याला. त्याच्यानंतर आरोग्याची काळजी घेण्याचा काळ. आता माणूस कितीही आरोग्यपूर्ण असला, आपण शिकणार आहोत प्रत्यक्षात. तर आरोग्याची काळजी घेण्याचा काळ. आता एक सूत्र यात असं लपलं आहे, की महादशा, अंतर्दशा, विदशा, सूक्ष्मदशा आपण बघणारच आहोत. पण मग त्या कुठल्या वाईट असल्या?
त्यात कुठला ग्रह इन्व्हॉल्व्ह झाला की तुम्ही आजारी पडता. काही जणांना असं वाटेल हे ऐकल्यानंतर की 6, 8 आणि 12 ह्या ठिकाणांना आपण महत्व देतो का? तर थोडंसं देतो आपण, देत नाही असं नाही. पण आपण तुम्हाला जे रोगनिदानाचे फॉर्म्युले सांगणार आहोत, त्याच्यात तो कुठला रोग, कुठला ग्रह त्या रोगाचा कारणीभूत आहे ते बघावं लागेल. आणि आणखीन एक सूत्र आहे की जे तुम्ही आजारी पडता तेव्हा अपरिहार्यपणे त्या ग्रहाची दशा, अंतर्दशा, विदशा किंवा सूक्ष्मदशा ही आलेलीच असते. काय सांगतो मी तुम्हाला, एक ग्रह पत्रिकेत असा असतो, तो आपण शिकवणार आहोत तुम्हाला की ह्या ग्रहाकडे लक्ष ठेवा. याची काय महादशा, अंतर्दशा कुठे काय आलाय का, सूक्ष्मदशा नाही ना आलेली, मग चिंता करू नका. तो तो कालखंड हा आरोग्यपूर्ण आहे, असं सांगता येतं. बरं, किती ऍडव्हान्स मध्ये हे जो म्हटलं ना, आरोग्याची काळजी घेण्याचा काळ आधी सांगावा. किती आधी? 15 वर्ष सहज. सहज म्हणतोय 15 वर्ष मी. मग तो म्हणाला मी पिकनिकला जातोय तर माझं आरोग्य कसं राहील? अगदी मायन्यूट टेस्ट, ज्याला आपण मायन्यूट टेस्ट म्हणतो, तशी मायन्यूट टेस्ट सुद्धा त्याची हे करता येईल. काय करता येईल मायन्यूट टेस्ट सुद्धा? स्क्रुटिनी, की तू 1 महिना म्हणतोयस ना, ह्या महिन्यात माझं आरोग्य कसं आहे, तपशीलवार सांगता येईल. की अगदी सर्दी होईल का, ती पण होणार नाही, काय होईल, पाय मुरगळेल का, असं इतकं सगळं सांगता येईल. तो ठराविक पिरियड असला तर. तर हे सगळं आपण शिकणार आहोत. त्या दशा विदशा बघायच्या कशा. आतापर्यंत आत्ता झालेला आजार म्हणजे तो काय म्हणतोय, माणूस निरोगी नाहीये. पहिले दोन्ही मुद्दे निरोगी माणसाचे आहेत. आता तो आजारी पडलाय. एक शक्यता अशी आहे की तुम्हाला पत्रिकेतनं अंदाज बांधायचा आहे की साधारणपणे याला काय झालं असेल का. तर डॉक्टर म्हणतो की अमुक अमुक ब्लड टेस्ट घेतली आहे, तर काय माहिती की काय गंभीर विकाराची त्याला धोका वाटतो. डॉक्टरला असं वाटतं की याच्यात काहीतरी गंभीर झालं असावं. तो म्हणतो त्या त्याचा रिपोर्ट येऊ दे त्याचा, मग तुम्हाला सांगतो आम्ही. पण तो जर पेशंट तुमच्याकडे आला त्यावेळेला, तर तुम्ही त्याला काय झालंय आणि ते गंभीर स्वरूपाचे आहे का, इतकं सगळं तुम्ही बारकाईने त्याला सांगू शकता. बरोबर? त्यामुळे आत्ता झालेला आजार डायग्नोज करता येईल. ॲक्युरेट डायग्नोसिस, ॲक्युरेट म्हणजे तुम्हाला काय सांगू, तो आजार काय आहे, त्याची साईड लक्षणं काय आहेत, पेशंट कदाचित खोटी लक्षणं काय सांगतोय, असं प्रत्येकाचं एक सूत्र आहे. प्रत्येक विषयाचं म्हणतोय. कुठल्या इंद्रियाचा झालाय, काय सिम्पटम आहेत, त्याच्या अन्यत्र दुष्परिणाम कुठे जाणवत आहेत, तो पेशंट काय सिम्पटम सांगतोय, त्यातली खरी कुठली आणि खोटी कुठली, इतकं सांगता येतं आपल्याला. तर तो एक सूत्रच आहे, ऍक्च्युली पंचसूत्री म्हणतो मी त्याला. तर ती पंचसूत्री तुम्हाला, कारण ती शिकवायची यासाठी हा क्लास मी काढतोय प्रामुख्याने. आता ते म्हटलंय बघा, रोगनिदानाचे 5 नियम. पुढे तुम्ही म्हणाल की हे थिअरी झाली तर काय, तर तुम्हाला ना एक असं त्यात स्लाइड दाखवली. त्यात मानवी चित्र अनाटॉमीचं चित्र दाखवलंय आणि त्याला राशी जोडलेत मी. तुम्ही म्हणाल त्यात काय, डोक्याची कारक मेष, मग खाली सरकलं की वृषभ. नाही नाही, असं नाही. इतका सोपा नाही तो प्रकार. तुम्हाला ना आतली जी गोष्ट आहे ना, ती माहितीच नसते की बा लिव्हर कुठल्या राशीखाली, त्याच्यानंतर ॲड्रिनल ग्लँड कुठल्या राशीखाली. बरं, चेहरा म्हणजे अमुक राशी, मेष राशी, तो ओठ कुठल्या राशीच्या अंमलाखाली, तर गाल कुठल्या, यातलं काहीही तुम्हाला ग्रंथात शिकायला मिळालेलं नसतं. तर मी तुम्हाला जी सांगणार आहे अनाटॉमी, ती बारकाव्यात जाऊन सांगणार आहे. आतली इंद्रिय सुद्धा सांगणार आहे. आणि खूप जास्त आतली इंद्रिय, म्हणजे तुम्हाला किडनी म्हणजे काय सांगेन, त्याच्यानंतर ॲड्रिनल ग्लँड सांगेन, किडनीचं फिल्टरिंग प्रोसेस कोण करतं, कुठली रास करते, तेही सांगेन. याचा अर्थ आजार झालेल्या ठिकाणी ती रास इन्व्हॉल्व असते. मग तुम्हाला हे असं सांगता येतं की किडनीमध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, हे या आजाराचं मुख्य स्वरूप आहे. आणि सोपं आहे सांगायला, अगदी सोपं आहे. म्हणजे तुम्हाला साधारण ग्रंथात वाचून जे कळतं ना, त्याच्यापेक्षा सोपं आहे. आणि ग्रंथात कळतं जे 100 पट जास्त चांगलं स्पष्ट आणि ॲडव्हान्स आहे. 100 पट म्हणतोय मी तुम्हाला. तेव्हा ते आता हे सगळं सांगून काय उपयोग आहे. 15 सोडविलेल्या पत्रिका, खरं तर ते जास्तच आहेत, पण मी आपला आकडा म्हणून तुम्हाला 15 सांगतोय. आता माझी जबाबदारी काय, ह्या पत्रिका जेव्हा सोडवतो मी, तेव्हा रोगनिदानाचे जे पूर्वीचे रोग आहेत, रोगनिदानाचे नियम लागू पडले पाहिजेत त्याला. आणि समजा तुम्ही जर त्या 2 दिवसात, म्हणजे आठवडाभर गॅप आहे ना, 13 आणि 20,
तर 20 तारखेपर्यंत तुम्ही सांगितलं की आत्ता या आठवड्यात एक पेशंट आजारी आहे, त्याची मी प्रश्नकुंडली, हा एक लक्षात ठेवा, अशा आजारपणात आत्ता डायग्नोज करताना त्याची प्रश्नकुंडली मांडायची असते. तर तुम्ही म्हणालात की मी प्रश्नकुंडली मांडली, मी अमुक दिवशी माझ्या समोर तो प्रश्न आला, तर आपण म्हणजे आता क्लास गुरुवारी आहे, तुम्ही बुधवारी ते काय केलंय, तर मग नाही तर आपण उत्तर द्यायच्या आधीच त्याचं उत्तर मिळालेलं असेल त्या माणसाला, तर तो प्रत्यक्ष प्रश्न एखादा ज्या प्रश्नकुंडलीवरनं तुमच्यातर्फे आपण घेता येईल आपल्याला. 15 सोडवलेल्या पत्रिका आहेत त्या सरळ सरळ पूर्वीच्या आहेत. वैद्यक ज्योतिष स्लाइड्स, आता उदाहरणार्थ याच्यामध्ये हे जे नियम सांगतोय ना तुम्हाला, आरोग्याचा दर्जा कसा ओळखायचा, रोगप्रतिकारशक्ती कशी ओळखायची, हे सगळं छापून म्हणजे तुम्हाला दिसेल, तिथे स्क्रीनवर दिसेल. आणि ते एक्सप्लेन करेन मी, की आलं लक्षात, आलं. त्याच्यानंतर त्याला मी ज्योतिष म्हणजे वैद्यक ज्योतिष स्लाइड्स असा शब्द वापरलाय. डिजिटल नोट्स स्क्रीनवर दिसेल. 1 महिन्यात तुम्ही काय त्याचं करायचंय ते त्याचं नोट डाऊन करा, काय करायचंय ते. आता या 4 गोष्टींच्या जोडीला तुम्ही जेव्हा मध्ये दुसरं म्हणजे 20 तारखेचं लेक्चर हे प्रामुख्याने तुमच्या शंका निरसनाचं असेल. त्याच्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा काळ आहे. तेव्हा जर तुम्हाला त्यातले बारकावे जर काही एखाद्याने विचारले, की सर मग असं दिसलं तर रोग, तुम्ही सांगितलं की अमुक रोगाची काळजी घ्या. मग त्याच्यात आणखीन बारकावा काय सांगता येईल, की तो काळजी घेईल त्या विकाराची. म्हणजे उदाहरणार्थ, तुझं पाऊल मुरगळणार आहे, तुझं पाऊल मुरगळणार आहे, हरकत नाही. तो ती अँकलची ती हे असतं ना, कॅप, अँकल कॅप असते, नी कॅप असते, तशी कॅप तू घाल आणि बाहेर पड त्या कालखंडात, असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे एक तर मुरगळणार नाही, किंवा मुरगळला तरी फार काही गंभीर स्वरूपाची इजा त्याला होणार नाही. लिगामेंट जर त्याच्या फाटणार असतील तर आपल्याला पोटरीला त्याचं प्रोटेक्शन देता येईल. अशा तऱ्हेने आपण ती ऍक्टिव्हिटी सांभाळून कर, जपून कर, अतिरिक्त गतिमानतेने करू नकोस, असं. म्हणजे आपल्याला ना समोर पेशंट बसलाय, त्याला डॉक्टर किती खोलात जाऊन सांगेल तसं सांगायचं आहे आपल्याला. आणि अर्थातच आपल्या नेहमीच्या मध्यवर्ती झूम मिटिंगद्वारे ते लाईव्ह क्लास होतील, 2 दिवस होतील, 7:30 ते 9 होतील. आणि एवढं सगळं गोष्टी की ज्या उद्या तुम्हाला ज्याची प्रचिती घ्यायची, ज्यातनं तुम्ही प्रचिती घेऊ शकाल, लोकांवर तुमचं इम्प्रेशन पडेल, तुम्ही प्रोफेशनली ज्या क्वालिफाईड आहात असं तुम्हाला सांगावं लागणार नाही. लोकच म्हणतील की उत्तम तुम्ही डायग्नोसिस करता, उत्तम मार्गदर्शन देता. तर त्याच्यामुळे डायग्नोसिस करून की बघ असं आहे बाबा. म्हणजे लोकांना असं सुद्धा काही वेळा सांगायला लागतं की तो होमिओपॅथीकडे जा, का ॲलोपॅथीकडे जा, का आयुर्वेदाकडे जा, युनानीकडे जा, रंगचिकित्सा म्हणून एक प्रकार आहे, तर त्याच्याकडे जा, असं सांगावं लागतं. ते सुद्धा एका मिनिटात तुम्ही सांगू शकता की हे आहे ना, तू होमिओपॅथीने बरा लवकर होशील. तर याचा अर्थ असा की आपण पेशंट घरी आपल्याकडे कन्सल्टेशन आलेला जातक, याला आपण इतकं खुलासेवर गोष्टी सांगणार आहोत की तो प्रसन्न चेहऱ्याने, त्याचा नातेवाईक किंवा तो प्रसन्न चेहऱ्याने बाहेर पडेल. आणि हे मी केलंय बऱ्याच वेळा. त्यात ती एक पत्रिका की जो माणूस, आता एक असं लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या पत्रिका मी पूर्वीच्या म्हणून मांडतो, पूर्वीच्या म्हणून सांगतो, त्या माझ्याकडे पूर्वीच्या म्हणून आलेल्या नसतात. माझ्याकडे भविष्य कथनासाठी आलेल्या असतात. बरोबर ना? तो काय मला जाणून देत नाही की पूर्वी काय झालं. तेच आहे. तो आत्ता आलाय, मी त्याचं भविष्य कथन केलंय. आता तुम्हाला सांगताना मी ते सांगतो की त्यावेळेला तो आला तर तेव्हा असं असं आपण त्याचं वर्कआउट केलं आणि ते बरोबर ठरलं. त्यावेळी तुमच्यासाठी त्या पूर्वीच्या आहेत, माझ्यासाठी त्या भविष्यकालीन विधानांच्याच पत्रिका आहेत. कुठलीही पत्रिका मी सोडवतो ती, कारण मी जे क्लायंटच हाताळलेत ना प्रत्यक्ष. मला अभ्यासासाठी कोणी पत्रिका दिली असा प्रकारच नाही माझ्याकडे, अजिबात नाही. हं. तर त्याच्यामुळे माझ्या त्या हाताळलेल्या पत्रिका त्याची सखोल माहिती आहे मला. आणि म्हणून ज्यांना हे सर्व करायचं आहे त्यांनी मुद्दाम ही स्लाईड तुम्हाला मी इतका प्रदीर्घ काळ समोर ठेवलेली आहे. आणि ती तुम्ही बघा, ती बघा, तो फक्त ₹700 सुवर्ण संधी नाही. कारण तुम्ही मेडिको ॲस्ट्रो मेडिकल ह्याच्यामध्ये चक्क तुम्ही महत्वाचं, आता एक शंका अशी काही जणांच्या मनात होती की किरकोळ आजार आहेत, की सर्दी झाली, ॲलर्जिक अस्थमा झाला, तर तेही आपण त्याचे उल्लेख करणार आहोत की हे काय त्याचं कायमचा त्रास आहे त्याला.
डायबिटीज होईल आधी कसं सांगायचं, बीपी तुला कुठल्या कारणामुळे होणार ते कसं सांगायचं आधी सांगायचं, लक्षात ठेवा. किंवा झालं असेल तर तुम्ही आता काय किती किती खुलासेवाती करता, मी तुम्हाला काही अक्षरं सांगेन, ते विकार आहेत ते थांबवण्याचे अक्षरं म्हणतोय मी. मोठे मोठे काही भयंकर मोठे उपाय नाही. तर काही विकारांची, अर्थात सगळ्याच नाही, काही विकारांवर मी तुम्हाला रत्नच सांगेन की ह्या रत्नांनी हा विकार कंट्रोलमध्ये येतो. आलेला आहे. कारण मी प्रचिती दिलेला असल्यामुळे, प्रत्यक्षात दिलेला माणूस आहे. मी कुठलीच थेरटिकल गोष्ट तुम्हाला या जन्मात शिकवणार नाही. तर ते सगळं आपण अभ्यासायचं आहे, म्हणून ते सगळा तो नंबर माझा तुम्हाला माहीतच आहे. तो नंबर बघा, ती फी आहे ती भरा. येत्या गुरुवारी तो पहिला क्लास, सोमवार आहे, येत्या गुरुवारी तो क्लास आहे, त्याच्या आधी तुम्हाला ती फी भरायची. तो ग्रुप तयार झाला आहे आपला. त्या ग्रुपवर ती दोन्ही लेक्चरचंही येईल. त्याच ग्रुपवर तुम्हाला प्रायव्हेट व्हिडिओ शेअर केला जाईल, त्याच ग्रुपवर. म्हणजे तुम्हाला काय मोठ्या वेबसाईटवर जायचं आहे, अमुक काही करायचं नाही. त्या दोन्ही क्लिप तुम्हाला त्या तुमच्याच व्हॉट्सअप ग्रुपवर तिथे तुमच्याचकडे उपलब्ध होतील 1 महिन्यासाठी. त्या तुम्ही मोबाईल ओपन करा, केव्हाही बघा ती. हां, बाहेर बसमधनं जाताना सुद्धा बघू शकाल, जर तुमचा वायफाय आपलं डेटा स्ट्रॉंग असेल तर. तर हे सगळं मुद्दाम तुम्हाला सांगतोय. आता त्यातून ज्यांना काही शंका आहे की आता हे सगळं मी सांगितलं काय काय शिकवणार, काय तुम्हाला अजून रिक्वायरमेंट वाटते का कोणाला, तर त्यांनी हँड रेज करा. मी त्याला बोलायला ओपन, म्हणजे ओपन तुम्ही करू शकता, पण हँड रेज करा, म्हणजे मी नाव पुकारेन त्याचं. कोणाला काही विचारायचं आणखीन काय तुम्हाला शिकावं असं वाटतंय का? 2 म्हणजे 13 आणि 20 असा तो क्लास आहे. म्हणजे कारण काय होतं म्हणजे का, म्हणजे तुम्हाला ऐकून नवल वाटेल की जो माणूस त्यातला तज्ज्ञ आहे ना, आता मला सांगा, गायनाकॉलॉजिस्ट आहे आणि ती गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर बाई गायनाकॉलॉजीमधली तिची समस्या विचारायला माझ्याकडे आली, तर तुम्ही काय समजाल, त्याचा अर्थ काय समजाल तुम्ही? या लेवलचं शास्त्र तुम्हाला शिकायचं आहे. का माहितीये का, तो स्पेशलाइज आहे. तो त्या एका गोष्टीच्या खोलात खोलात शिरू बघतो. आपण जर इकडे लक्ष दे बाबा, इथे गडबड आहे, मग तो ती गडबड शोधणं हे डॉक्टरचं काम आहे. रिपोर्ट काढणं डॉक्टरचं काम आहे, स्कॅनिंग करणं डॉक्टरचं काम आहे. पण तुम्हाला कागदावरच्या चौकोनावरनं आपल्या अभ्यासाने हे तर सांगता येते की अरे असं आहे, युरिक ऍसिड वाढलाय, ते बघ तू आता तुझ्या पॅथॉलॉजीमध्ये काय सापडतंय ते. असं सांगण्याचं तुमचं सामर्थ्य हे खरं म्हणजे अद्भुत आहे. एका डॉक्टरला डोळ्याला इंजुरी झाली होती, ऍक्सिडेंट झाला होता. डोळ्याला त्याच्या दिस कमी हे होत होतं, म्हणजे आपण ज्याला डबल व्हिजन म्हणतो ना तसं. तर डॉक्टरला स्वतःला, तर त्याला असा प्रश्न पडला की हा जो प्रॉब्लेम आहे तो न्यूरोलॉजिकल आहे का मेकॅनिकल आहे. म्हणजे डोळ्याला जे तडाखा बसलाय तो थोडासा असा तिरका झाला होता डोळा, किंचित. तर त्याचा प्रॉब्लेम आहे का न्यूरोलॉजिकल आहे. त्याचं ज्योतिषाने उत्तर द्यायला मला 3 मिनिटं लागली. किती? 3 मिनिटं. मग त्यानं त्याच्या अमुक रिपोर्ट कार्ड, तमुक कर, अगदी स्कॅनिंग बिनिंग सिटी स्कॅन पासून सगळं झालं करून. मग कसं काय बाबा 3 मिनिटात? कारण आपल्याकडे सोपे नियम आहेत. मेकॅनिकल म्हणजे काय, न्यूरोलॉजिकल म्हणजे काय, इतकं सोपे नियम आहेत आपल्याकडले. आपल्याला थोडंच बरा करायचा तो विकार, आपल्याला एवढंच सांगायचं की हे न्यूरोलॉजिकल नाहीये, संपला विषय. आता मेकॅनिकली काय करायचं ते बघा तुम्ही. झालं 10 दिवसाला ऑपरेशन झालं, ठाकठीक झालं सगळं. मेकॅनिकल दुरुस्त झाला. तर याचा अर्थ असा की तुम्हाला हे जे काय करायचं असतं ते जर तुम्हाला, आणि बरं सोपं असं मी म्हणतो की आपण खोलात शिरूच शकत नाही, आपण डॉक्टर नाही. त्याला आपल्याला काय एखाद्या विषयाच्या हा शिरायचं त्यांनी शिरावं, पण आपण डॉक्टर नाही. पण आपल्याला विचाराची दिशा, डायग्नोसिसची दिशा खूप चांगली कळते, खूप चांगली. बरं तो चाचपडतोय ना की असं असेल का तसं असेल, हे असं आहे बाबा. तर याचा अर्थ असा की असं सांगता येतं. तर तुम्हाला कोणाला तो जॉईन करायचा असेल, जास्त करून हे क्लास मी ना त्या लोकांसाठी काढतो की जे माझ्याकडे काही शिकले नाहीयेत पूर्वी, आणि मेडिकल आस्पेक्ट त्यांनी थोडा सुद्धा केला नाहीये, थोडा सुद्धा नाही केलेला. माझी अपेक्षा आहे की जे इतरत्र शिकतायत त्यांनी यावं माझ्याकडे. माझ्या स्टुडंटना काय ढीगभर, मी ढीगभर देतोच आहे, देऊन झालाय. तेच ते स्टुडंट माझ्याकडे शिकतात परत. पण तुम्ही नसाल शिकला मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी, तर त्याची सुरुवात ₹700 करायला काही हरकत नाही.
अशा अर्थाने मी तो क्लास काढतो आहे. बरं, माझा फोन नंबर दिलाय, तुम्हाला काही क्लास जॉईन करण्यापूर्वी अर्थात ₹700 ह्याचा विचार वगैरे करावा, अशी एवढी मोठी अमाऊंटच नाही खरं म्हणजे. परंतु जर करायचं झालं तुम्हाला फोनवर विचारा, काही शंका असेल आत्ताही विचारू शकता तुम्ही, आत्ताही विचारू शकता. विचारायचं आहे कोणाला काही? सर आमचा झालाय आरोग्याचं. नाही तुम्ही तुम्ही नाही नाही तुमच्यासाठी तो क्लासच नाही मी काढत आहे. कारण हे सगळे नियम मी तुम्हाला सांगतो ते शिकवून झाले, आता तुम्ही कशाला परत यायचं? माझ्या बरोबर. क्लास केलेल्या स्टुडंटसाठी हा विषय हाताळतच नाहीये. म्हणजे मी उलट सांगतो की माझ्याकडे शिकलेल्या नाही, कृपया ह्या क्लासला येऊ नये. जो शिकलाच नाहीये किंवा जो मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी शिकला नाही त्यांनी जरूर यावं. आता तुम्हाला त्रिशांशाचे 5 नियम परत परत काय शिकवायचं? शिकवून झाले एकदा. बरं, त्यातले तुमच्याच लोकांनी असे अनेक वेळा फीडबॅक द्या, सर जबरदस्त डायग्नोसिस करता आला. असं कोण सांगतो? तुम्हीच तर सांगितलंय तुमच्या लोकांनी. तर तुम्ही यावं अशी अपेक्षा नाही माझी.